प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। परभणी महानगरपालिका प्रभाग 9 मधून माजी महापौर भगवानराव वाघमारे यांचा दणदणीत विजय। परभणी जानेवारी 15 रोजी संपन्न झालेल्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी महापौर भगवानराव वाघमारे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून वाघमारे यांच्या अष्टपैलू नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे। विजयाचा जल्लोष आणि भव्य मिरवणूक। निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भगवानराव वाघमारे समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। अनुभवी आणि संयमी नेतृत्व। प्रभाग 9 मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली। येथे एकूण 4 उमेदवार रिंगणात होते, ज्यात ठाकरे गटाचे 2 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार होते। मात्र भगवानराव वाघमारे यांच्या संयमी स्वभाव, ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व आणि हेल्पिंग हँड वृत्तीमुळे त्यांना मतदारांनी पसंती दिली। वाघमारे हे माजी महापौर परभणी महानगरपालिका, संचालक परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अध्यक्ष भिलेश्वर नागरी पतसंस्था, उपाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ। विकास हाच माझा ध्यास। भगवानराव वाघमारे। विजयानंतर पत्रकारांशी बोलताना वाघमारे म्हणाले, प्रभाग 9 मधील मतदार मायबापांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही। मी महापौर असताना अनेक विकास कामे केली आहेत, मात्र राहिलेली कामे प्राधान्याने पूर्ण करेन। त्यांनी पुढील कामांचे आश्वासन दिले। पायाभूत सुविधा, सिमेंट रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम त्वरित करणे, आरोग्य व शिक्षण, प्रभागात अंगणवाडी आणि दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देणे, घरकुल योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुले मिळवून देणे। जनतेच्या सुखदुःखात मी सदैव धावून जाईन आणि दिलेला शब्द पूर्ण करून दाखवेन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। शेवटी त्यांनी प्रभाग 9 मधील सर्व मतदारांचे जाहीर आभार मानले। प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे, जिंतूर।